या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची एकूण 118 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या शपथपत्राद्वारे सादर केली आहे। मागील 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत तब्बल 18 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। मागील निवडणुकीत त्यांची मालमत्ता 100 कोटी रुपयांची दाखवण्यात आली होती। खासदार निंबाळकर यांनी मंगळवारी माढा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या मालमत्तांची माहिती त्यांनी सादर केली। त्यानुसार त्यांच्याकडे रोख 95,46,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। सन 2022-23 या वर्षात त्यांचे उत्पन्न 38 कोटी 56 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यांची पत्नी जिजामाला यांचे उत्पन्न 5 कोटी 61 लाख असल्याचे सांगण्यात आले आहे। तर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची तब्बल 50 लाखांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केलेले आमदार राम सातपुते यांनी आपल्या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची 50 लाखांची मालमत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे। सन 2020-23-24 या वर्षात त्यांचे उत्पन्न 37,31,000 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे। त्यांच्याकडे 65,850 रुपये तर पत्नीकडे 57,940 रुपये रोख असल्याचे सांगण्यात आले आहे। आमदार सातपुते यांच्याकडे 13,13,000ची तर पत्नीकडे 24,30,000 रुपयांची चल संपत्ती असल्याचे सांगण्यात आले आहे। आमदार सातपुते यांच्याकडे 2,25,000ची 60 ग्रॅम तर पत्नीकडे 4,56,000ची 100 ग्रॅम सोने असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। याशिवाय त्यांना विविध ठिकाणी 30 लाख तर पत्नीस 29 लाखांचे दायित्व असल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच आमदार राम सातपुते यांच्याकडे स्वतःच्या नावे बुलेट मोटरसायकल तर पत्नीच्या नावे स्कूटर अशी वाहने असल्याचे नमूद करण्यात आले आहे। त्यांच्याकडे परवाना असलेलं पिस्तूल आहे। त्याचबरोबर माळशिरस परिसरातील जमिनीची माहितीही देण्यात आली आहे। सातपुते यांच्या विरुद्ध आंदोलनाचे 4 गुन्हे दाखल आहेत। बाकी इतर स्थावर व जंगम मालमत्तेची मोठी माहिती त्यांच्याकडे नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे। आमदार राम सातपुते यांनी उत्पन्नाचे स्रोत म्हणून शेती असे दाखवले आहेत। सोबतच आमदार म्हणून मिळणारे मानधन देखील त्यांनी उत्पन्नाचे स्रोत म्हणून आपल्या शपथपत्रात दाखवले आहे। तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांची 2 तर पत्नींची 21 कोटींची मालमत्ता असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे। विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे 43 लाख तर पत्नीकडे 1 कोटी 67 लाखाचे सोने असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।